दोस्तों, नमस्कार. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र. माझं नाव एक्स सर्व्हिसमॅन महेंद्र इंगळे. आज मी तुम्हाला माझ्यासोबत प्रत्यक्ष घडलेली एक गोष्ट सांगितो. तर माझी विनंती आहे की हे सर्वांनी थोडंसं ऐकावं, ताकी तुमच्या बी थोडी कामाची गोष्ट आहे. त्याला मी नाव देणार आहो धाडस आणि मदत. धाडस आणि मदत. तर चला, तर हे माझ्यासोबत एक घडलेली गोष्ट आहे. होऊ शकतं तुम्ही ही माझी कहाणी ऐकल्यानंतर, आणि रिअल कहाणी आहे, विशेष म्हणजे रिअल कहाणी आहे, हे ऐकल्यानंतर तुम्ही त्या कहाणीमधून थोडे सावध व्हाल असं मला वाटतो. आणि मी माझ्या रिअल घडलेल्या एका कहाणीमध्ये चालू करतो. माझी मी आर्मीमध्ये असताना राजौरी सेक्टरला, राजौरीवरून माझी ट्रान्सफर मी घेतली. चॉईस पोस्टिंगवर मी संभाजीनगर, म्हणजे आता सध्या औरंगाबाद, जे आता औरंगाबाद आहे, इथं पोस्टिंगला आलो होतो. सध्याचं आहे संभाजीनगर. इथं पोस्टिंगला आलेलो होतो. चॉईस पोस्टिंगवर आलो होतो. चॉईस पोस्टिंगवर आल्यानंतर मी तिथं 1996ला इथं चॉईस पोस्टिंगला आल्यानंतर मी आपलं तिथं नेहमीप्रमाणे जे आपली ड्युटी आहे ती ड्युटी करीत राहिलो. काही दिवसानंतर मी काय केलं, माझी फॅमिलीला आउटलिव्हिंगमध्ये ठेवलं. आउटलिव्हिंग म्हणजे मिलिटरी कॅम्पमध्ये जर जागा फॅमिलीसाठी क्वार्टर्स नसले तर मग थोडा आपण बाहेर ठेवू शकतो. तर मी आउटलिव्हिंगसाठी माझ्या क्वार्टरसाठी अप्लाय केला आणि मला तिथं क्वार्टर मतलब मी बाहेर राहण्यास सुरुवात केली. आणि सुरुवात असताना मी आपलं नेहमीप्रमाणे माझ्याजवळ एक ॲटलॅस कंपनीची एकदम खटारा सायकल होती. आणि पडेगाव हा एरिया संभाजीनगरला कोणालाही माहिती आहे, हा मिलिटरीला लागूनच आहे. मिलिटरीला बिलकुल लागूनच पडेगाव एरिया आहे. त्या एरियामध्ये मी आपलं ड्युटी व्यवस्थित करायचा. आपल्या ड्युटी संपल्यानंतर घरी यायचा, वापस जायचा, आपलं ड्युटी करायचं. अशा प्रकारची मी माझी ड्युटी तिथे करत राहिलो. करत असताना दिनांक 22/6/1996ला, 97ला 22/6/1997ला रात्री 2:25 मी माझी ड्युटी संपून, माझी ड्युटी फर्स्ट होती. फर्स्ट म्हणजे ज्या ऑन ड्युटीवर जे आर्मीवाले आहेत त्यांना माहीत आहे फर्स्ट ड्युटी म्हणजे किती असते. 2 घंटे ड्युटी असते. 6 ते 8, 8 ते 10, 10 ते 12. तर अशी माझी फर्स्ट ड्युटी होती. 2 घंटे संपल्यानंतर नेक्स्ट जी माझी ड्युटी संपली, ते संपली माझी 2:30. 2:25 माझी ड्युटी संपली आणि मी तिथून आपला क्वार्टरकडे निघालो. निघत असताना मिलिटरी कॅम्प आणि पडेगाव याच्यामध्ये एक स्मशानभूमी आहे. आणि ती फार जुनी स्मशानभूमी आहे. रोड बिलकुल टचच आहे. आणि त्या गॅपमधला मतलब मुंबई रोड आहे, नाशिक मुंबई रोड. मोठा रोड आहे, हायवे रोड आहे, असा काही प्रॉब्लेम नाही. सध्या हायवे रोड आहे. तर 2:25 मी निघाल्यानंतर सायकलवर बसलो आणि त्या स्मशानभूमीपर्यंत पोचलो. ते ख्रिश्चन लोकांची स्मशानभूमी आहे. तर तिथं पोचताबरोबर 2:30 मला असं महसूस झालं की इथं कोणीतरी लेडीज रडत आहे. तर मी थोडा ब्रेक मारला सायकलचा आणि ते ऐकायला लागलो. तर रिअली तिथं एक लेडीज फार मोठमोठ्यानं रडत होती. आणि रोडपासून असं म्हणजे काही मोठी वॉल कंपाऊंडमधलं किंवा अशी फार मोठी भिंत नव्हती. 3 ते 4 फुटाची अशी छोटीशी 2-2.5 फुटाची अशी एक भिंती, जे इंग्रजच्या टायमाची भिंत आहे ते, त्या टाईपची अशी भिंत तिथं लावलेली आहे फक्त, आता बी सध्या बी. म्हणजे त्या काय म्हणतात त्याला, स्मशानभूमीला असं त्याचं कंपाऊंड केलेलं आहे. म्हणजे
त्याच्यावरून आरामाने इजी इकडून तिकडून जाऊ शकतात. ब्रेक मारल्यानंतर मी तिथं थांबलो, तर एक लेडीज फार मोठमोठ्यानं रडत जाय. तर मी विचार केला की रात्रीचे 2:30 वाजता कोण रडू शकतो या टाईममध्ये इथं. मग मी एक विचार केला की आपण रूमवर जायचं का वापस जायचं. तर विचार केल्यानंतर मी हा एक विचार केला की जर आपण रूमवर गेलो आणि राहिलो तर मी कंटिन्यू केव्हा बी आलो तर मी इथं एक असं वाटणारच मला की इथं कोणतरी लेडीज रडत जाय, इथं एक कोणी लेडीज रडत जाय. आणि म्हणून मी एक थोडंसं धाडस केलं की म्हटलं नाही, आपण हे कोण आहे हे पाहायचं. पण एकटा पाहायची माझी हिंमत झाली नाही, कारण आधीच आमच्या परंपरेनं आमच्या दिमागामध्ये भूत भरून दिलेलं आहे की इथं भूत असतो, हे असतो. तर मी काय केलं, सायकलला टर्न केला. सायकलवर बसलो, उतरलो नाही, मला बी भीती वाटत आहे, सायकलवरून उतरलो नाही. सायकलला काय केलं, मी टर्न केला. परंतु टर्न करायच्या वेळेस माझ्या मागच्या टायरला एक दगड होता. तो दगड काय झाला, स्लिप झाला आणि रोडच्या साईडला असा पळाला. जसा पडला तर मला थोडंसं असं महसूस झालं की कोणी दगड बी मारला का. पण जर असं मला झालं की हे झालं. मग मी काय केलं, ते सायकल पुन्हा वळवली आणि माझ्या युनिटमध्ये गेटवर पोहोचलो. गेटवर पोहोचल्यानंतर मला ते माझे जे बी सहकारी होते, दोस्त होते, त्यांनी विचारलं, अरे तू आता वापस गेला ना, आताच का वापस आला. मग मी त्यांना सांगितलं. त्यांनी मला बघितलं, थोडासा घाम वगैरे आलेला होता आणि म्हणजे काय झालं. मग मी त्यांना म्हटलं, यार थोडंसं पाणी वगैरे. मग पाणी गिनी पिलो. तर म्हटलं काय झालं रे. मग मी त्यांना सांगितलं, मला अरे असं असं आहे, स्मशानभूमीमध्ये कोणीतरी एक लेडीज आहे, ते फार मोठमोठ्यानं रडत आहे. मग ते दोघं तिघं म्हणत, अरे जाऊ दे तिकडे, ते स्मशानभूमी असते तिथं भूतगीत असतात, जाऊ दे तिकडे. आता तू एक काम कर, घरी नको जाऊ, तू आज इथं आता इथं झोप, पण 6च्या नंतर क्वार्टरवर जा. म्हटलं नाही यार, कारण मी म्हटलं आता कंटिन्यू मला या रोडनं जावं लागेल. ठीक आहे. मग ते माझ्या मनात भीतीच राहणार आहे, तर माझ्यासोबत तुम्ही चाला. अरे ते म्हणत, नाही रे बाबा कशाला जा. आणि मी त्यांच्यापेक्षा थोडा सिनियर बी होतो. आम्ही सगळे जवानच होतो, पण मी थोडा सिनियर होतो. म्हटलं नाही नाही चला म्हटलं. ते म्हणत, यार काही असेल ना तिथं. म्हटलं असलं तर काय, आपण तिघं जण म्हटलं, काय बोलून होतं. ते होते ड्युटीला होते तिघंजण आणि मी एक, चौघंजण. त्यातला एक जण फक्त ड्युटीवर राहिला. आम्ही ते तिघं आणि मी, आम्ही निघालो. त्याने काय केलं, हातामध्ये दंडे वगैरे घेतले, टॉर्च घेतले आणि आम्ही निघलो. तर जिथून मी सायकल वळवली होती त्याच्या आधीच त्यांना रडण्याचा आवाज यायला लागला. जसा यायला लागला तर मग ते म्हणायला लागलं, अरे बापरे खरंच रडून राहिली बाई. तर ते दोघं तिघं अरे चाल वापस जाऊ दे तिकडे, रडू दे, आपल्याला काही घेणं नाही, कोण असेल जाऊ दे, भूतगीत असेल जाऊ दे. अरे त्याला म्हटलं नाही यार, आपण इथपर्यंत आलो, तुम्ही चाला. मग ते म्हणत, नाही तू पुढं हो. म्हटलं ठीक आहे, मी पुढे होतो. म्हटलं काही प्रॉब्लेम नाही. तर मी काय केलं, त्यांच्या तर पुढे होतोच. मग त्यावेळेस आम्ही पैदल आलो होतो. माझी सायकल मी गेटवर ठेवली होती तिकडं आणि तिथून पैदल आलो मी पुढं. मग जिथं माझी सायकल आम्ही वळवली होती तिथं पोचल्यानंतर तर मग भिंतीवरून चढायचं होतं. छोटी भिंत होती, 2-2.5 फुटाची. तर पहिले मी तिकडून पोचलो. मग ते दोघं तिघं आल्या माझ्या मागं टार्च मारत थोडंसं फक्त त्या भिंतीच्या पुढं थोडं जात नाही, 2-4 कदम. तर एका जणानं टॉर्च मारला तर तिथं त्याला एक लेडीज रडत दिसतो. अरे बापरे खरंच आहे म्हणे कोणतरी. त्याला म्हटलं असू दे, म्हटलं आता आपण इथपर्यंत आलो. नाही मला ते मागून पकडून ओढत जात नाही, चाल वापस चाल. म्हटलं नाही यार म्हटलं. मग मी काय केलं, लगेच त्या बाईला आवाज दिला. ए बाई म्हटलं, कोण आहे. बाई कोण आहे. तर तिचं रडणं चालू होतं. मग थोडं 2-3 पुढं आधी गेल्यानंतर मी मोठ्यानं ओरडलो. म्हटलं, ए मावशी कोण आहात तुम्ही. असं म्हटल्यानंतर ते एकदम दचकली आणि ते म्हणे, बाबा तुम्ही कोण आहात. तर मी म्हटलं, आम्ही फौजी आहो आणि तुम्ही का रडून राहिले. तर तिचे ते केसं रडायचा थोडासा वेगळा प्रकार होता. मग लगेच ह्याने काय केलं, टॉर्च वगैरे मारला, तिच्या तोंडावर मारला, तिच्या पायावर मारला की पाय उलटे आहेत का, कपडे व्यवस्थित घाललेले आहेत का नाही. मग ते म्हणे, मग आम्ही थोडं बोलता सरळ गेलो. तर ते बोलल्यानंतर आहे ना उभी राहिल्यानंतर आम्ही बघितलं की नाही गड्या ही बाईच आहे.
मग तिला विचारलं, म्हणलं बाई काय झालं तुम्हाला, का तुम्ही रडता? मग तिने सांगितलं की भाऊ तुम्ही फौजीच आहा का? म्हटलं बा आमच्याकडे आयडेंटिटी कार्ड आहे, फौजी आहो. म्हटलं ताई तुम्ही काही घाबरू नका, पण काय झालं ॲक्च्युली कंडिशन सांगा. मग तिनं मला कंडिशन सांगितलं की भाऊ म्हणे मी मुंबईहून आली म्हणे, मुंबईहून आली म्हणे, आणि इथं जे मी बसलेली होती हे माझे वडील वारले म्हणे. माझा भाऊ इथंच कॅन्टोन्मेंटमध्ये राहतात. त्यांच्याजवळ माझे वडील होते. त्यांचं निधन झालं आणि निधन झाल्यानंतर त्यांनी मला कॉल केला आणि मी त्यांना सांगितलं की मी इथून ट्रेनमधून बसतो, तुम्ही थोडं माझ्यासाठी वेट करा. ठीक आहे, कारण माझ्या वडिलाचा माझ्यामध्ये फार जीव होता. तर भावानं तसं काही केलं नाही, माझा काही वेट केलं नाही आणि मी इथं 12:20 पोहोचली म्हणे रात्री. आता 12:20 पोहोचल्यानंतर म्हणे इथं येताबरोबर म्हणे मी स्मशानभूमीत आली, एकटीच होती म्हणे. स्मशानभूमीत आली, इथं तिथं म्हणे जे माझ्या वडिलाची हे होती, कबर होती, त्या याच्यावर म्हणे पूर्ण फुलं, अगरबत्ती वगैरे सगळं नवीन लागलं होतं आणि ते जळत होत्या म्हणे. पूर्ण अगरबत्ती वगैरे सगळं सेंट वगैरे सगळं होतं म्हणे. आणि म्हणून म्हणे हे माझे वडीलच आहेत म्हणून म्हणे मी इथं त्यांचं दर्शन घेऊन म्हणे मी थोडी बसली आणि त्यासाठी म्हणे मी 11:30 वाजतापासून इथं आली म्हणे. तेव्हापासून म्हणे मला कळालंच नाही की मी का रडून राहिली, काय नाही. फक्त मी याच रडत की मला तुमची भेट घ्यायची होती पप्पा, मला तुमची भेट घ्यायची होती. अशा प्रकारे म्हणे मी फार रडत राहिली म्हणे. मग म्हटलं ताई आता पावणे 3 वाजून राहिले, रात्रीचा टाईम आहे आणि हा एरिया बी मिलिटरी एरिया आहे आणि रात्र आहे. म्हटलं ठीक आहे, तर तुम्ही आता तुमच्या भावाच्या घरी जाता का मुंबईला जाता? नाही म्हणे मी माझ्या भावाच्या घरी कथा बी जाणार नाही म्हणे, मला माझ्या गावाकडे जायचं. आता रात्रीच्या टायमामध्ये ॲटो वगैरे तिथं काहीच नाही. मग त्या ताईला मदत म्हणून आम्ही तिघांना म्हटलं ताई आमच्यावर भरोसा करा, आम्ही फौजी माणसं, तुम्हाला 5 पैशाचा काहीच प्रॉब्लेम होणार नाही, आमच्यासोबत चला. मग ती म्हणे ठीक आहे भाऊ, उठतो मी. ती लगेच तिने काय केलं, तिच्या वडिलाचं दर्शन घेतलं आणि ती उठली. ठीक आहे, उठल्यानंतर आम्ही तिघंजणं समोर, चौघंजणं आम्ही समोर चढ राहिलं. तिच्याजवळ एक छोटीशी पर्स होती, बाकी काहीच नाही विचारलं. तर म्हटलं ताई काही पैसे वगैरे आहेत की नाही तुमच्याकडे? नका पैसे देऊ आम्ही. नाही म्हणे भाऊ पैसे वगैरे माझं सगळं आहे म्हणे, काहीच प्रॉब्लेम नाही म्हणे. म्हटलं ठीक आहे. मग म्हणे फक्त मला रेल्वे स्टेशनपर्यंत जाण्यासाठी म्हणजे तुम्ही काहीतरी हेल्प करा. म्हटलं चला. तर मी तिच्यासोबत पैदल एक मिलिटरी एरियामध्ये नगर नाका म्हणून आहे, जिथून कंटिन्यू ॲटो चालू राहतात. पंढरपूर ते रेल्वे स्टेशन, बस स्टँड कंटिन्यू ॲटो चालू राहतात. तर कमसे कम 1 किलोमीटर आहे ते. तिथपर्यंत आम्ही चौघेजणं पैदल गेलो. एक ॲटोवाला आला, त्या ॲटोवाल्याला आम्ही थांबवलं. तर त्याच्यामध्ये पॅसेंजर ऑलरेडी बसलेले होते. त्याला विचारलं का कुठं झालं? तो म्हणे मी रेल्वे स्टेशनला चाललो. बरं रेल्वे स्टेशनला. लगेच आम्ही काय केलं, त्याचा मोबाईल नंबर घेतला, गाडी नंबर घेतला. त्याला म्हटलं हे आमची ताई आहे, ठीक आहे. आमची बहीण आहे म्हटलं, हिला एमर्जन्सीमध्ये मुंबईला जायचं, तर हिला मुंबईमध्ये तू बस स्टँडवर रेल्वे स्टेशनवर सोडून दे. सर म्हणे मी रेल्वे स्टेशनवर चाललो, हे पॅसेंजर बी आहेत, हे रेल्वे स्टेशनचे आहेत म्हणे. मग असं म्हणून त्यांनी काय केलं, आम्ही त्या दिदीला त्याच्यावर बसवलं आणि आम्ही पैसे देण्यासाठी फार आग्रह केला की ते काही हेल्प लागली असेल तर आमच्याकडून 50-100 रुपये घ्या. बट नाही म्हणे भाऊ पैशाची काही जरूरत नाही म्हणे, पैसे माझ्याकडे पुष्कळ आहेत म्हणे. आणि त्यानंतर त्या ताईनं आम्हाला धन्यवाद केला आणि भाऊ म्हणे तुम्ही फौजी हो म्हणे, मी जिंदगीभर तुम्हाला विसरणार नाही म्हणे. असं करून त्या ताईनं आम्हाला नमस्कार केला आणि आम्ही त्या ताईला ॲटोमध्ये बसून दिलं. त्यानंतर आम्ही पुन्हा पैदल आलो. पैदल आल्यानंतर आपल्या कॅम्पमध्ये गेलो. मी माझी सायकल घेतली आणि पुन्हा रिटर्न आलो. आता माझ्या या स्टोरीमधून मला एक तुम्हाला हे सांगायचं होतं की मी जर रिटर्न न जाता डायरेक्ट मी क्वार्टरवर गेलो असतो आणि त्याच्यानंतर मी केव्हा बी रात्रीच्या टायमाला त्या एरियाला, स्मशानभूमीच्या एरियाला ज्यावेळेस मी क्रॉस करणार होतो त्यावेळेस मला 100% भीतीच राहणार होती मनामध्ये की खरंच ॲक्च्युली भूत आहे.
हे माझ्या मनामध्ये हमेशा राहणार आणि त्यानंतर मी तिथून आहे ना स्पीडनंच जाणार, आरामाने नाही जाणार आणि त्या एरियाला सुद्धा मी पाहणार नाही. स्मशानभूमीच्या इकडे सुद्धा पाहण्याची माझी हिंमत राहणार नव्हती. म्हणून एक मी धाडस धरून वापस गेलो आणि हे पूर्ण मी ते तुम्हाला माझी स्टोरी सांगितली, स्टोरी कंप्लीट केली. तर बंधूंनो, दोस्तो, ही माझी तुम्हाला रिअल स्टोरी कशी वाटली आणि तुम्ही याच्यामधून काय शिकले? तर माझी मी तुम्हाला एक विनंती आहे की असं काही तुम्हाला जर वाटत असेल की ते भूतबलय आहे, तर हे तर गोष्ट खरी नसतो. पण असा जर डाऊट वाटला तर 100% त्या एरियामध्ये जाऊन थोडंसं बघा आणि नंतर तुम्हाला वाटेल की नाही ॲक्च्युली रिअल काय आहे. तर दोस्तो, ही स्टोरी मी तुम्हाला सादर करतो. तुम्हाला रिअल स्टोरी माझी कशी वाटली कमेंटमध्ये मला सांगा आणि जर सबस्क्राईब करायची तर करा, काही प्रॉब्लेम नाही. पण 100% तुम्ही थोड्या वेळाला करा. नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत, जय संविधान.